समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विराजमान झालेले आपल्या बुलढाणा ब्रांचचे सन्माननीय शाखा प्रबंधक आदरणीय श्री डोंगरे साहेब ज्यांच्या निरोप समारंभासाठी आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाला। ते आपल्या सर्वांचे लाडके एबीएम आदरणीय श्री वानखेडे साहेब ज्यांना या शाखेत रुजू व्हायचे, रुजू झाले त्यांना आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये सुद्धा रुजू व्हायचे, असे रुजू होणारे आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय श्री गावंडे साहेब आणि माझे सर्व अभिकर्ता बंधू भगिनी आणि माझे सर्व सिव्हिल मित्रांनो, असं म्हणतात की सर एका डोळ्यात असू, एका डोळ्यात असू, एका डोळ्यात असू, एका डोळ्यात असू, म्हणजे एका डोळ्याला आनंद झाला, एका डोळ्याला दुःख झालं की इतके वर्ष माझं करिअर 2020ला चालू झालं सर LIC मध्ये। त्यावेळेस सगळ्यात पहिले एबीएम मी पाहिले होते त्या गणपती साहेब, त्याच्यानंतर मग साहेब आले। तर सगळ्यात जास्त LIC मधला सगळ्यात जवळचा अधिकारी माझं जर कोणी असेल ते फक्त वानखेडे साहेब, डोंगरे साहेब पण नाही, त्याच्याही आधी वानखेडे साहेब, हेही मला या ठिकाणी सांगायला आलं। मित्रांनो, काय झालं माहिती का, प्रत्येकाशी साहेबांना अतिशय जोडून घेतलं, खूप छान प्रकारे लहान मोठ्या भावाप्रमाणे त्यांनी मला खूप वागवलं, समजून सांगितलं। साहेब पण नेहमी समजून सांगतात, पण साहेब हे अधिकारी आहेत, साहेबही अधिकारी आहेत बघा, दोघंही अधिकारी आहेत, पण साहेब एका विशिष्ट पदावर समोर त्यांना बोलताना थोडंसं हिचकीच वाटते मला, पण मी साहेबांना अगदी मला तर जे वाटेल ते सहज सांगते आणि साहेब ते अत्यंत शांततेने ऐकून मला सांगत, म्हणून मला ते मोठ्या भावासारखे वाटतं। अधिकारी आहेत ते, पण माझे मोठे वादी आहेत असं मला ते वाटतं। साहेबांची या ठिकाणी ट्रान्सफर झाली, ते त्यांच्या गावाच्या जवळच गेले, खूप आनंदाची गोष्ट आहे आणि साहेबांना त्यांच्या समोरच्या भावी आयुष्यात, भावी करिअरमध्ये खूप सुंदर अशा त्यांनी सजवलेल्या सर्व कल्पना, सगळे स्वप्न साकार होत अशी मी आपल्या बुलढाणा टीमच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो। आणि मित्रांनो, जे नवीन रुजू झाले त्यांना आपण फारसं ओळखत नाही, त्यांचा आणि आपला परिचय बाकीच्या सगळ्यांचा वगैरे आहे परिचय, आणि आपला परिचय साधारणतः 30 दिवसाचा, 15, 20, 30 दिवसाचा। त्या 30 दिवसामध्ये साहेबांनी मला 2-3 वेळेस बोलावलं, मला विचारलं काम कसं करता, तुम्हाला पॉलिसी करायची आहे, आजच्या कामाबद्दलही बोलले। साहेबांचा बाजू सुद्धा आपलं 555 टार्गेट होतं, त्यावेळी साहेबांनी मला स्वतः बोलून त्याबद्दल सांगितलं की सर तुम्हाला असाची पॉलिसी करायची। म्हणजे नक्कीच साहेब, मी तुम्हाला या ठिकाणी सगळ्यांच्या वतीनं आज सांगतो की तुम्ही गावंडे साहेब जरी असलात तरी तुम्ही आमच्यासाठी वानखेडे साहेब व्हाल अशी अपेक्षा मी तुमच्याकडून करतो। आम्हाला प्रत्येक वेळेस तुमच्या गावंडे साहेब दिसले पाहिजे, खूप प्रेम केलं सर साहेबांनी आमचं, तेच प्रेम तुमच्याकडून सुद्धा आम्हाला मिळेलच याची आम्हाला खूप खात्री आहे। बघा मित्रांनो, जे क्लासरूम ऑफिसर असतात, तुम्हाला माहिती आहे की एक त्याला IAS असतील, IPS असतील, हे लोक 3-3 वर्षच काम करतात। त्याच रेंजमध्ये हे जे काही आपले अधिकारी समोर बसले, हे लोक सुद्धा 3 वर्ष 4 वर्ष त्यांचं काही ठरलेलं असेल तितकेच वर्ष काम करतात, नंतर त्यांची बदली होते, हे कायद्यानुसार ठरलेले। प्रत्येक अधिकारी येणार, 3 वर्षांतर जाणार, पण सगळेच अधिकारी कधीच स्मरणात राहत नाही। मी 2020 मध्ये आलो होतो, त्यानंतर या ठिकाणी 2-3 मला वाटतं कुलकर्णी साहेब होते, सगळ्यात पहिले मी आलो त्यावेळेस या पदावर, त्यानंतर आपले पेंडके साहेब होते आणि नंतर मग साहेब आले, असे 3 लोक मी पाहिलेत। तर त्यापैकी सगळ्यात चांगला जीवाला म्हणून डोंगरे झाला शिकले, कारण त्यांनी खूप जवळून समजून, अगदी छातीला धरून मला समजून सांगितलं की बिझनेस कसा करायचा, आपण काम कसं केलं पाहिजे, आपलं पोट यावरच भरतं हे समजून सांगणारे एकही व्यक्ती म्हणजे डोंगरे साहेब। म्हणून असे चांगले माणसं भेटून नशिबानं मिळतात सर, आणि त्यातल्या त्यात आपल्या सगळ्यांना अभिमान असायला हवा की आपण बुलढाणा ब्रांचचे लोक इतके चांगले की आपल्याला हक्कानं आणि नशिबानं दोन्ही गोष्टींना आपल्याला चांगले अधिकारी मिळाले। निश्चितच याचा फायदा आपण आपल्या बिझनेससाठी केला पाहिजे। आणि साहेब, मला अजून सांगायचं वाटतं गावडे साहेबांना, हे जे सिलाई लोक आहेत सर, हे पण अगदी मोठ्या भावाप्रमाणे आम्हाला आवडून सांगतात, जनताली साहेबांची खूप मदत होती, सावदेकर साहेब पण खूप जिवाळ्यानं माझ्यासोबत होतात, काही असं समजून सांगतात, म्हणजे सगळी टीमच चांगली सर। तिथला प्रत्येक एजंट पण खूप छान। तुम्ही या ठिकाणी आले, तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं आपलं स्वागत करतो आणि आदरणीय वानखेडे साहेबांना तुमच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। आणि निश्चित आवर्जून जेव्हा पण जाईल सर तर अकोल्याला येईल, आणि फक्त एक खंत एक व्यक्त करायची सर, मला लहान थोडी मोठा घास घेऊन मला बोलावंसं वाटतं की काही लोक सर येतात, आता तुम्ही आवडून मला फोन करतात, मावडे आपल्याला उद्या 2 पोलीस पाहिजे, तुम्ही म्हणता सर उद्या असं इव्हेंट तुम्हाला बोलायचं, मग तुम्ही आता आमच्याशी बोलता, पण जेव्हा इथून तुम्ही सोडून जाता त्यावेळेस काही लोक जवळून गेले तर बोलत नाही, ही खंत सर। म्हणजे रोज मावळीला फोन करणारा माणूस जेव्हा काम, म्हणजे आता ते आपल्या कामासाठीच आहे, पण जेव्हा हे पद सोडून ते गेले त्यावेळेस काही लोक बोलत नाही, त्याची खूप खंत वाटते।
आणि मी काळजावर कोरून सांगू शकतो की हे लोक कसे ते आवर्जून मला जिथं भेटतील आवाज येतील, अरे मावळे कुठं चालले या इकडे असे. आणि ते आहे सर की आयुष्यभर तुम्ही या ब्रांचला परत याल का नाही याल ते मला माहित नाही, पण आयुष्यभर जोपर्यंत आपण आहोत सर तुमचं नाव माझ्या काळजावर कोरलेलं राहील असं मी या ठिकाणी सांगतो. आणि आपल्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. माझं कदाचित लहानपणी मोठा गाजली मोठी चुकलो असेल आपल्या सर्वांची अगदी लहान भावाप्रमाणे माफी मागतो. थँक्यू सर.